त्याच्या डोळ्यांमध्ये उत्सुकता आणि कुतूहलाचा एक हलका प्रकाश चमकत होता. तो माझ्या चेहऱ्याकडे पाहत होता, खूपच लक्षपूर्वक. क्षणभर माझ्या तोंडातून शब्दच फुटेनात. माझ्या शरीरात एक विचित्र बेचैनी पसरली. मी धिजल्यासारखी उभी होते. ही संधी घेत मी त्याला नीट पाहिलं. जेव्हा तो पहिल्यांदा दारातून आत आला तेव्हा मला वाटलं की त्याचे केस राखसर सोनेरी आहेत. पण आता जेव्हा आमच्यातील अंतर कमी झालं होतं तेव्हा लक्षात आलं की त्याचे केस खरं तर काळाशार आहेत. फक्त प्रकाशाच्या परावर्तनामुळे त्यावर एक राखेसारखा आभास निर्माण झाला होता. हॉलमधील एसीचा गारवा त्याच्या केसाशी खेळत होता. तो जणू नुकताच झोपेतून उठलेला वाटत होता. मला खात्री होती त्याने या रेस्टॉरंटच्या वरच्या मजल्यावरील आलिशान सूटपैकी एखादी खोली घेतली असावी. मी पुन्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचे राजघराण्याच्या थाटाचे वैशिष्ट्यपूर्ण रेखीव चेहरे पाहून माझं मन क्षणभर थबकलं. मी विवाहित आहे हे मी विसरले नाही, पण तरीही त्याच्या त्या निळसर लॅगून डोळ्याकडे पाहून माझं मन हेलावलं. त्या डोळ्याकडे केवळ एक नजर टाकली तरी कोणालाही अस्वस्थ व्हावं असं त्याचं सामर्थ्य होतं. माझं लक्ष खूप वेळ त्याच्यावरच राहिलेलं. हे लक्षात येताच मी माझं लक्ष वेगळं केलं. गळा खाकरत मी बोलले, मी तुम्हाला तुमच्या टेबलपर्यंत घेऊन जाते सर. कृपया माझ्या मागे या. पण तो पुरुष हललाच नाही. तो अजूनही मला त्या उत्सुकतेने पाहत राहिला, जणू तो कुठल्या वैज्ञानिक प्रकल्पाचा अभ्यास करत होता. माझे भाऊ. तो थांबला. मागे वळून त्याने दरवाजाकडे पाहिलं, जणू खात्री करत होता की ते मागून येत आहेत की नाही. त्याच क्षणी काचेच्या दरवाजातून दुसरा एक पुरुष आत आला. त्याचे केसही काळेच होते, पण तो पहिल्याहून उंच आणि अधिक देखणा होता. पण मी त्याला काही म्हणण्याआधीच 4 तरुण पुरुष कॅज्युअल शर्ट आणि जीन्स घालून दारातून आत आले. त्यांनी लगेच मला पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याची भावना उमटली. त्यांच्या डोळ्यात माझ्याकडे पाहताना जणू काही ओळखीचा शोध चालला होता. मी गिळले आणि पुन्हा एकदा माझ्या छातीत काहीतरी हललं. ते बहुतेक आतापर्यंत मी पाहिलेल्या सर्वात देखण्या पुरुषांपैकी होते. कदाचित हे अतिशयोक्त वाटेल, पण माझ्या नजरेत ते तसंच होतं. ते मला न थांबता पाहत राहिले. त्यामुळे माझ्या अंगात खूपच बेचैनी निर्माण झाली. माझ्या गालावर उष्णता पसरली. आरसा नव्हता, पण मला खात्री होती की माझा चेहरा टमाट्याच्या रंगासारखा लालसर झाला होता. मी नकळत ओठ चावले. माझ्या चेहऱ्यावर काही डाग तर नाही ना? ओठाच्या कडेवर लिपस्टिक लागली आहे का? केस विस्कटले आहेत का? की त्यांना माझ्या डोळ्याचा रंग विचित्र वाटला? शांत हो श्रेया, माझ्या मनात कुठेतरी एक आवाज बोलला आणि खरंच मी थोडी शांत झाले. शुभ सकाळ साहेबांनो, मी शेवटी आवाज काढला आणि त्यांचं स्वागत केलं. जरी त्यांच्या 6 जोडी डोळ्यांनी माझ्याकडे पाहत राहणं अजूनही मला अस्वस्थ करत होतं. कृपया माझ्या मागे या, तुमचं टेबल दाखवते. मी त्यांच्या उत्तराची वाट न पाहता चालायला लागले. ते माझ्या मागून शिस्तीत चालत आले. जेवणाच्या हॉलमधील सर्व लोकांचे लक्ष त्या गटाकडे वेधलं गेलं. आवाज मंद झाला. चमचमाट थांबला. मुलींच्या नजरा त्या पुरुषांकडे वळल्या आणि मग माझ्याकडे. त्या सर्वांच्या नजरेत ईर्ष्या होती. माझ्याकडे पाहून माझ्या डाव्या बाजूला बसलेला अर्जुन मला पाहत होता. मी त्याच्याकडे न पाहता पुढे गेले तेव्हा त्याच्या भुवया जड झाल्या आणि चेहरा रागाने वाकडा तिकडा झाला. त्याला अपेक्षा होती की मी त्याच्याकडे पाहीन, पण मी तसे केले नाही. मी त्याच्या टेबला शेजारी न थांबता पुढे गेले. दृढ आणि आत्मविश्वासपूर्ण पावलांनी मी त्यांना एका मोठ्या खिडकीजवळील टेबलकडे नेलं, जिथून गुलाबाची बाग दिसत होती. हे तुमचं टेबल आहे, मी गोड हसत त्यांना सांगितलं. धन्यवाद. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला. तो इतरांपेक्षा लहान वाटत होता, त्यामुळे तो कदाचित सर्वात लहान भाऊ असावा. त्याने हसून माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या गालावर पुन्हा उष्णता पसरली. ते सर्वजण आपल्या खुर्च्यांवर बसले. मला वाटलं आता ते मला पाहणं थांबवतील, पण उलट झालं. ते अजूनही तीव्र नजरांनी मला पाहत राहिले. माझी बेचैनी आता लपवणं अशक्य झालं. मी त्यांच्या दिशेने वळले. थोडा वेळ मी गप्प राहिले, पण शेवटी निर्णय घेत मी हलक्या आवाजात विचारलं, काही अडचण आहे का साहेबांनो? जणू त्यांच्या मनावरचा जादू भंगला. ते सर्व डोळे मिचकावत जागे झाले. सर्वात आधी आलेल्या पुरुषाने उत्तर दिलं, माफ करा, आमचं वागणं खरंच गैर होतं, पण आम्ही थांबूच शकलो नाही. तो सभ्य होता आणि त्याच्या आवाजात एक गमतीदार भावही होता. खरं सांगायचं तर तुम्ही आम्हाला कोणीतरी खूप परिचित वाटणारी व्यक्ती दिसता. त्याने आपल्या भावाकडे पाहिलं आणि सर्वांनी मान हलवत त्याच्याशी सहमती दर्शवली. जणू त्याचं बोलणं अक्षरशः खरं होतं. आज सकाळी एक पाहुणा म्हणाला होता की मी एका चित्रातल्या स्त्रीसारखी दिसते आणि आता हे 6 जण म्हणत होते की मी कोणीतरी खऱ्या व्यक्तीसारखी दिसते. हे खरंच एक विलक्षण योगायोग आहे सर. मी खांदे उडवत उत्तर दिलं. तुम्हाला जाणून घ्यायचं नाही का की तुम्ही कुणासारख्या दिसता? ती आमच्या कुटुंबातीलच आहे. आम्ही तिच्यावर फार प्रेम केले. त्यातील एक जण म्हणाला. अजूनही माझ्याकडून नजर हटवू न शकता मी त्याला व्यक्तीकडे पाहिलं.
डोळ्यांना थोडं बारीक करत त्यांचं निरीक्षण केलं. त्यांचे डोळे मोहक आणि काहीसे थकलेले भासत होते. माझं लक्ष त्या डोळ्यावरून काही काळ हटलंच नाही. कुतूहलाने मी इतर भावांकडे पाहिलं. कोणाचे तरी डोळे त्यांच्याप्रमाणे आहेत का हे पाहण्यासाठी. पण नाही, सगळ्यांचे डोळ्यांचे रंग एकमेकांपासून वेगळे होते. ती खूप प्रेमळ आणि सुंदर होती. आम्ही तिच्याकडे खूप आदराने आणि जिव्हाळ्याने पाहायचो. दुसऱ्या भावाने शांत आवाजात सांगितलं आणि मी विचाराच्या दुनियेत पुन्हा सावरले. कदाचित मी त्यांच्या चुलत बहिणीसारखी दिसत असेन किंवा बहिणीसारखी किंवा आईसारखी. मी मनाशी विचार करत खांदे उडवले. शेवटी मनातल्या कुतूहलापुढे हार मानून मी विचारलं, मग मी कुणासारखी दिसते? माझा आवाज इतका हलका होता की तो ऐकू येणं कठीणच होतं. रेस्टॉरंटमध्ये सर्वात आधी आलेल्या माणसाने उत्तर दिलं, तुम्ही माझ्या आजीसारखा दिसता. त्याने अगदी गंभीरपणे उत्तर दिलं आणि मला हसू आलं. पण मी स्वतःला वेळेत आवरलं. देवा रे, मी मनातच पुटपुटले. हे अपमान होतं की स्तुती? मी त्यांच्याकडे पुन्हा पाहिलं आणि लक्षात आलं ते खरोखरच हे मनापासून बोलत होते. मजा करण्याच्या उद्देशाने नव्हे. शेवटी मी त्यांचं बोलणं हे एक स्तुती म्हणून स्वीकारलं. हसत मी विषय बदलला आणि टेबलवर ठेवलेल्या मेनूकडे वळाले. कृपया तुमचं ऑर्डर निवडा. ते निवडत असताना मी माझ्या युनिफॉर्मच्या समोरील खिशातून नोटपॅड आणि पेन काढलं. टेबलवरच्या फुलदाणीकडे माझं पूर्ण लक्ष होतं. तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी ज्या दिशेने कोणीतरी पाहत असल्याची जाणीव झाली. तिकडे वळले आणि माझं श्वासच थांबलं. समोर अर्जुन होता. त्याचे डोळे माझ्यावर रोखलेले होते. मी लगेच नजर दुसरीकडे वळवली. त्याच्या डोळ्यात एक जळजळीत क्रूर भावना होती. मी काय केलं होतं त्याला इतका राग यावा? मी नोटपॅडवर काहीतरी लिहिण्याचं नाटक केले. तरीही मला अजूनही त्याची ती दाहक नजर माझ्या पाठीमागे जाणवत होती. मी पुन्हा समोर बसलेल्या त्याची ती दाहक नजर माझ्या पाठीमागे जाणवत होती. मी पुन्हा समोर बसलेल्या 6 भावांकडे लक्ष दिलं आणि त्यांच्या ऑर्डर्स लिहून घेतल्या. त्यांचं ऑर्डर घेणं माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेऊन गेलं. जरी ते भाऊ होते तरी त्यांच्या चवीनुसार वेगवेगळी पसंती होती. ती संयमाने त्यांची निवड होईपर्यंत थांबले. शेवटी मी शेवटचं ऑर्डर लिहून त्यांची पुष्टी घेतली आणि सुटकेचा निश्वास टाकला. पण तो सुटकेचा क्षण काही क्षणातच नाहीसा झाला, जेव्हा माझ्या खांद्यावर कोणीतरी सौम्यपणे टकटक केलं. वर पाहिलं तर अर्जुन माझ्या मागे उभा होता. त्याचे डोळे अजूनही तीव्र रागाने जळत होते. आता तर ते राग अधिक स्पष्टपणे दिसत होते. माझ्या मागे ये श्रेया, त्याने कुजबुजत सांगितलं. ही आज्ञा होती. मी काही बोलण्याआधीच तो निघून गेला. त्याचा तो अधिकार गृहीत धरलेला स्वर माझ्या मनात चीड निर्माण करून गेला. तुमचं ऑर्डर 10 मिनिटात दिलं जाईल. कृपया प्रतीक्षा करा. धन्यवाद. मी सभ्यपणे त्यांच्या समोरून निघाले आणि किचनमध्ये ऑर्डरची चिठ्ठी दिली. अर्जुन हॉलच्या एका भिंतीला टेकून उभा होता, हात छातीवर घातलेले. मला पाहिल्यावर तो सरळ झाला. तू ग्राहकांसोबत फ्लर्ट करतेस का? त्याने गुरगुरत विचारलं. त्याच्या कपाळावरचा ताण आणि मिटलेल्या भुवया त्याच्या रागाची साक्ष देत होत्या. माझ्या तोंडून आश्चर्याने शब्दच फुटला नाही. जर त्याने कालच घटस्फोटाची मागणी केली नसती तर मी म्हणाले असते की त्याला माझ्याबद्दल ईर्ष्या वाटते. पण अर्जुनला माझ्याविषयी काहीच भावना नाहीत, हे नक्की. मी स्वतःला सावरलं आणि त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले, नाही मिस्टर अर्जुन, मी असं काही करत नाही. अर्जुन तुच्छतेने नाक मुरडत उत्तर दिलं, माझ्या मते तू करत होतीस श्रेया. ते नाकारू नकोस. त्याच्या डोळ्यात जर खरंच किरणास्त्र असते तर मी तिथेच कोसळले असते. तर मग तुमच्या डोळ्यातच काहीतरी गडबड आहे मिस्टर अर्जुन. तुम्ही लवकरात लवकर डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जा, अशी माझी शिफारस आहे. मी वळून जायला लागले, पण अर्जुनने पटकन माझा हात पकडला. तू प्रत्येक पुरुषांशी फ्लर्ट करतेस का? तो गरजला. त्याच्या डोळ्यात जणू आग पेटली होती. फ्लर्टिंग म्हणजे काय माहिती का? जे तू मिस प्रियासोबत डायनिंगमध्ये करत होतास. मी मोठ्याने ओरडले आणि रागाने माझे गाल लाल झाले. योग्य ठिकाणी ओरड अर्जुन. तू स्वतःच मूर्ख बनतो आहेस. अर्जुनही संतापाने थरथरत. मी त्याचा हात झटकला आणि तिथून निघून गेले.